आणि आता बातमी आहे महायुतीतल्या नाराजी नाट्याची। एकनाथ शिंदेंनी फोडाफोडीवरून अमित शहा यांची भेट घेतली, पण महाराष्ट्रातले वाद दिल्लीत नको, महाराष्ट्रातच सोडवा अशा सूचना हायकमांडकडून शिंदेंना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। पाहूया। महाराष्ट्रात भाजपसोबत खटके उडाल्यानंतर एकनाथ शिंदे दिल्लीत भाजपच्या हायकमांड समोर आले। शिंदेंनी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची फोडाफोडीवरून तक्रार केली, पण शिंदेंच्या तक्रारीचं निवारण काही दिल्लीत झालेलं नाही अशी सूत्रांची माहिती आहे। भाजपच्या हायकमांडने महायुतीतले वाद दिल्लीत नको, राज्यात सोडवा अशा सूचना केल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे। महाराष्ट्रात समन्वय ठेवून आपसात वाद मिटवा अशा सूचना शिंदेंना करण्यात आल्याचं कळतंय। भाजपकडे बोट दाखवण्यापेक्षा शिवसेनेचे पदाधिकारी दुसऱ्या पक्षात जाणार नाही याची काळजी घ्या। जाहीरपणे नाराजी व्यक्त करणं, मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घालणं हे योग्य नाही असंही हायकमांडकडून शिंदेंना सांगण्यात आल्याची माहिती आहे। डोंबिवलीमध्ये भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेचे 2 नेते आणि 4 माजी नगरसेवकांचा प्रवेश करून घेतला। त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज झाले आणि शिंदेंच्या शिवसेनेने कॅबिनेटच्या बैठकीवरच बहिष्कार घातला होता। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिंदेंचे काही मंत्री फडणवीसांच्या भेटीला गेले, तेव्हा फोडाफोडीची सुरुवात उल्हासनगरपासून तुम्हीच केली हे खपवून कसं घ्यायचं अशा शब्दात सुनावलं आणि महायुतीत अंतर्गत पक्षप्रवेश नको असं ठरलं। ना एकनाथजी नाराज आहे, ना कधी आम्ही नाराज होतो। शेवटी एकनाथजी आमच्या महायुतीचे अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत। एकनाथजी आमच्या सर्वांकरता अत्यंत महत्त्वाचे या ठिकाणी आमच्या महायुतीचे नेते आहेत। त्यामुळं मला असं वाटतं त्यांच्याबद्दल नुकसाच संभ्रम तयार होतो आहे। नुसताच एकनाथजीच्या त्यांच्या नेतृत्वावर काहीतरी प्रश्नचिन्ह निर्माण आपण करतो आहे। कुठलाही विसंवाद नाही, कुठलाही वाद नाही, एकत्र आम्ही काम करतो आहे। युती अभेद्य आहे, जे काय असतं ते समोर आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे आणि सामना यांनी काळजी करू नये। आपल्याला जाहिराती कशा मिळतील याकडे पाहावं। ज्या राज्य सरकारच्या विरुद्ध दिवस रात्र बडबड करता त्याच्या जाहिराती पहिल्या पानावर छापता। अरे जनाची नाही तर मनाची तरी ठेवा। जर एवढा नाकाचा शेंडा जर तुम्हाला असेल ना, पाठीचा जर कडा असेल तर छापू नका ना सरकारी जाहिराती। सरकारवर टीका करता ना दिवस रात्र, कशाला छापता? त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी दिल्लीचा दौरा केला आणि अमित शहांसोबत 50 मिनिट चर्चा केली, पण अद्याप भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतलं नाराजी नाट्य हे मिटलं नसल्याची चर्चा आहे। भाजपसोबत महाराष्ट्रात तणाव वाढल्यानंतर भाजप शिंदेंच्या शिवसेनेतलं नाराजी नाट्य हे अद्याप मिटलं नसल्याची चर्चा आहे। दिल्लीत अमित शहांच्या भेटीनंतरही आपण लढणारा नाही, लढणारा आहे असं सांगून शिंदेंनी आपले इरादे स्पष्ट केले। तक्रारीचा पाढा वाचणारा रडणारा एकनाथ शिंदे नाही आहे, तुम्हाला मी सांगतो। रडणारा नाही, लढणारा आहे। आणि ते आपण पाहिलं वेळोवेळी। या छोट्या मोठ्या तक्रारी राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणत नसतो। याच नाराजी नाट्याचा दुसरा अंक शुक्रवारी हुतात्मा चौकातल्या कार्यक्रमात दिसला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एकमेकांकडे पाहणंही टाळलं। याच देहबोलीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली। अशा प्रकारे सार्वजनिक कार्यक्रमातून जी दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली त्यावरून अबोला स्पष्ट दिसत होता। फडणवीसांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंनीही हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं आणि शिंदे शिवाय फडणवीस दोघेही पाठ करून उभे राहिले। यानंतर नवी मुंबईतही हेच चित्र होतं। नवी मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होतं। कार्यक्रम पत्रिकेनुसार शिंदे येणार होते, पण भाजपचे मंत्री गणेश नाईकही इथे होते। मात्र शिंदे गैरहजर राहिले आणि नाईकांच्याच हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झालं। दोन्ही कार्यक्रमामध्ये अबोला आणि दुरावा दिसला।
तर पालघरच्या दौऱ्यात तर शिंदेंनी भाजपवरच हल्लाबोल केला। डहाणू नगरपालिकेच्या प्रचार सभेतून शिंदेंनी रावण आणि अहंकारासारखे शब्द वापरले। डहाणूमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत नगराध्यक्षपदासाठी सामना होणार आहे। शिंदेंच्या उमेदवाराला दोन्ही राष्ट्रवादींनी पाठिंबा दिलाय। डहाणूमध्ये भाजपकडून भरत राजपूत तर शिंदेंच्या शिवसेनेकडून राजी माच्छी नगराध्यक्षपदासाठी मैदानात आहे। डहाणूमध्ये एकाधिकारशाही आणि अहंकाराविरोधात एकत्र आलोय। 2 तारखेला लंका खाक करण्याचं काम मतदार करतील, ही टीका शिंदेंनी भाजपवर केली आहे। डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात, एकाधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात, अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकार तर रावणासारखा अहंकार होता, रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे, आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे, तेच काम करायचं आहे। दरम्यान डहाणूत एकनाथ शिंदेंनी केलेलं वक्तव्य हे भाजपवर नव्हे तर उद्धव ठाकरेंवर असल्याचं स्पष्टीकरण शिंदेंच्या कार्यालयानं दिलंय। अहंकार संपवण्यासाठी आपण एकत्र आलोय असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलं होतं। हे वक्तव्य ठाकरेंच्या अहंकाराबाबत होतं असं स्पष्टीकरण शिंदेंच्या कार्यालयानं दिलेलं आहे। मला वाटतं ते उबाटाच्या विरुद्ध त्याची भूमिका असली पाहिजे। उबाटाच्या विरुद्ध किंवा मग जी काही सध्याची अभद्र युती राज्यामध्ये आघाडी सुरू आहे, हे मला वाटत नाही। मी काय ऐकलं नाही, पण एकनाथ शिंदे साहेब भाजपच्या विरुद्ध काही भूमिका घेतील असं मला वाटत नाही। आम्ही जरी महायुतीमध्ये एकत्र असलो तर स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत, स्थानिक गणित वेगळे आहेत, त्या गणिताप्रमाणे निवडणुका लढतोय। कुठं आम्ही सोबत आहे, कुठं विरोधात आहे, तेव्हा निवडणुकीच्या अनुषंगानं असे वक्तव्य होत राहतात, त्यामुळे त्याला फार सिरियसली घ्यायची काय आवश्यकता। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही ठिकाणी मित्रपक्षांमध्येच लढत असेल तरी टीका करायची नाही असं मुख्यमंत्री म्हणाले होते। मात्र प्रचाराच्या पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी थेट भाजपवर निशाणा साधलाय, त्यामुळे दिल्ली दौऱ्यानंतरही शिंदेंची नाराजी दूर झालेली नाही हे स्पष्ट दिसतंय। दिल्लीहून प्रमोद जगताप आणि प्रवीण चव्हाणसह विजय गायकवाड, TV9 मराठी, डहाणू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।